लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय हा अतिशय संवेदनशील विषय आहे. रिमेंबरिंग अँसेस्टर, पूर्वासुरींचे स्मरण. सर्व धर्मांमध्ये, ख्रिश्चन धर्म असो, इस्लाम धर्म असो, वैदिक धर्म असो, हिंदू धर्म असो, सर्व धर्मांमध्ये पूर्वासुरींच्या स्मरणाला अत्यंत महत्व दिलेलं आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी 11 दिवसाचा कालखंड झाल्यानंतर पितृपक्षाची सुरुवात होते आणि सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष, श्राद्ध पक्ष हा 15 दिवसाचा कालखंड असतो. पितरांचं स्मरण करण्याचा पक्ष म्हणून पितृपक्ष. या कालखंडामध्ये आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रद्धेने केल्या जाणार श्राद्ध या कालावधीत केल्या जातं, म्हणून हा श्राद्ध पक्ष. अनंत चतुर्दशी नंतरचा 15 दिवसाचा कालखंड हा पितरांचा कालखंड असतो आणि सर्व पितर मृत्यू लोकातून भूलोकात येतात आणि ते भूलोकावर अवतरित होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देत असतात. आपल्या वंशजांच्या माध्यमातून हे पितर आपल्या अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा, इच्छा पूर्ण करत असतात. पितरांचा आशीर्वाद आपलं जीवन सुकर, सुसह्य, समृद्ध करण्यासाठी फार मोलाचं योगदान देतं. ज्या ठिकाणी पितर असंतुष्ट असतात त्या घरामध्ये 14 विश्व दारिद्र्य नांदतं. त्या घरामध्ये सातत्याने कलह नांदतो. त्या घरावर कली राज्य करतो. त्यामुळे या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करणं आणि त्यांच्यासाठी श्रद्धेने उपासना करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते कसं करायचं ते आपण उदाहरणाद्वारे बघणार आहोत. जीवन आणि मरण, जीवन नदीचे 2 तीर आहेत. जन्म म्हणजे सुरुवात आणि मृत्यू म्हणजे अंत. जेव्हा तुम्ही जन्माला येता तेव्हाच तुमचा मृत्यूचाही दिनांक ठरलेला असतो. सर्व विधी लिखित असतं. प्रश्न एवढाच असतो, तुमचं आयुष्य 120 वर्षाचं असतं. त्या 120 वर्षाच्या आयुष्यामधला तुमचा श्वासाचा अवधी तुम्ही 60 वर्षातही संपवू शकता, 40 वर्षातही संपवू शकता, 25 वर्षातही संपवू शकता, 100 वर्षातही संपवू शकता आणि 120 वर्षापर्यंतही तो आपला श्वास योगाद्वारा कसा नियंत्रित करायचा त्यावर तुमचं आरोग्य
वयोमान अवलंबून असतं. जन्म येण्याच्या आधी, जन्म होण्याच्या आधी आईच्या उदरामध्ये अवयवाची निर्मिती कशी होते आणि मृत्यूनंतर 10 दिवस पिंडदान, एक एक पिंडदान करून आपण आपल्या पितरांची शरीराची पुनर्निर्मिती कशी करतो आणि आपल्या कर्मानुसार पितरांना कोणची योनी मिळते आणि कोणचे सौख्य किंवा कोणचे ताप सहन करावे लागतात, हे सोदाहरण सांगण्याचं शास्त्र पुस्तक म्हणजे गरुड पुराण. आणि म्हणून असं म्हणतात की या श्राद्ध पक्षामध्ये गरुड पुराणाचं वाचन करावं. गरुड पुराणाचं वाचन केल्यानंतर मला जे अवगत झालेलं आहे, माझ्यासारख्या मंदबुद्धी माणसाला जे अवगत झालेलं आहे, ते असं की गरुड पुराण एकदा वाचलं की मनुष्य कुकर्मापासून दूर राहायला शिकतो. इतकं डोळसपणे सगळ्या घटना समजावून सांगितलेल्या आहेत. जीवलोक, मृत्यूलोक, यमलोक आणि यमलोकातले निरनिराळे लोक, स्वर्गलोक, कैलास लोक. आणि म्हणून हा एक श्लोक जो मोठ्या अक्षरामध्ये तुमच्या समोर दिसतो आहे, गरुड पुराणाचं वाचन श्राद्ध पक्षात श्रद्धेने जरूर करावं. पुराणं गारुडं पुण्यं पवित्रं पापनाशनम् शृण्वन्तां कामनापूरं श्रोतव्यं सर्वदैवहि. संस्कृत इतकी शास्त्र संगत अल्गोरिथम म्हणजे संगणकाची भाषा, संगणकाच्या भाषेशी 100% साधर्म्य साधणारी जगातली एकमेव भाषा म्हणजे संस्कृत भाषा. किती सोपी आहे बघा बरं. पहिली ओळ बघा, पुराणाचं नाव सांगितलं आहे, पुराणं गारुडम. कसं आहे ते गरुड पुराण? पुण्यम, पुण्यदायक आहे. कसं आहे गरुड पुराण? पवित्र, जिथे अपवित्र नाहीच आहे. पापाला थारा नाही, अपवित्रतेला थारा नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, तिसरं वैशिष्ट्य काय सांगितलं गरुड पुराणाचं? पापनाशनम. तुम्ही आयुष्यामध्ये आतापर्यंत केलेल्या पापाचं क्षालन करायचं असेल तर गरुड पुराणाचं मनावनी 15 दिवस वाचन करा. खिशातला एक पैसाही खर्च करायची गरज नाही. गुगलवर गरुड पुराण टाका, PDF डाउनलोड करून घ्या. गीता प्रेसचा 250 पानाचं, संस्कृत मधलं 900 पानाचं गरुड पुराणाचं पुस्तक डाउनलोड करा. पाहिजे तेव्हा मोबाईल मध्ये वाचवा. आपला स्क्रीन टाइम इतर इकडे तिकडे चॅट करण्याचा थोडासा कमी करा आणि वाचून काढा. आता गरुड पुराण जे ऐकतात, कोणी सांगत असेल आणि आपण ऐकत असू, शृण्वन्ताम कामना पूरम, मनकामना ठेवून जर कोणी ऐकत असेल, शृण्वन्ताम, आणि
पुढे सांगितलेलं आहे बघा, इकडे शृण्वन्ताम म्हटलेलं आहे, या बाजूला म्हटलंय श्रोतव्यम, ऐकायला हवं. आणि केव्हा ऐकायला हवं? सर्व दैव ही, सदा ऐका, सदा ऐका. आता गरुड पुराण मी म्हटलं तुम्हाला, संस्कृत मधलं गरुड पुराण मी जे डाउनलोड केलेलं आहे 900 पानाचं आहे. एवढा वेळ नाहीये. काय करायचं या 15 दिवसात? काही नाही, पांढरे वस्त्र परिधान करा, समोर एक तामण घ्या, हातात तांदूळ घ्या, तांदळावर पाणी सोडा आणि माझ्या कुटुंबामध्ये दोन्ही बाजूला, मातृपक्षामध्ये आणि पितृपक्षामध्ये जे पूर्वज होऊन गेलेले आहेत 7 पिढ्यांचे, त्यांना चांगली गती मिळावी आणि त्यांचे सर्व आशीर्वाद मला मिळावे म्हणून मी हा संकल्प घेतो आहे. पाणी सोडा तांदळावर आणि तांदूळ सोडून द्या तामणामध्ये. आणि तो संकल्प घेतल्यापासून दररोज गीताईचा, विनोबांनी रचलेली गीताई, मराठी ऐकते ना तुम्हाला, त्याचा 18वा अध्याय वाचा, ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय वाचा. नाही तर संस्कृतची थोडीशी जाण असेल तर गीतेचा 18वा अध्याय वाचा. तुमचं जीवन पराकोटीच शांत होईल. जीवनातील सगळे कलह संपून जातील. याच्या इतकी सोपी पूर्वजांची सेवा कोणतीच नाही. विष्णू धर्मोत्तर ग्रंथामध्ये श्राद्ध का करायचं, पितृपक्ष का पाळायचा, याचं वर्णन केलेलं आहे. ते बघूया. संस्कृत मध्येच आहे बरं. मनुष्याः प्रतिपद्यन्ते स्वर्ग नरकमेव वा. स्वर्ग किंवा नरक जीवन जगतानाही अनुभवता येतो आणि मेल्यानंतर तर अनुभवावाच लागतो. आता मनुष्यच तो प्रतिपद्य करतो, स्वतः कमावतो, स्वर्ग की नरक. कशामुळे? कर्माने. चांगले कर्म असले तर चांगलं फळ मिळेल, वाईट फळ कर्म असतील तर वाईट फळ मिळेल. नैवान्ये प्राणिना केचित सर्वते फलभोगिना. कुठलाही प्राणी, नैवान्य, नै अन्य, प्राणिना केचित, कुठलाही प्राणी यातून सुटला नाही, त्याला फळ भोगावंच लागतं. दुसरी ओळ बघा. शुभानाम अशुभानाम वा कर्माणाम भृगुनंदना. शुभ अशुभ कर्म 2 प्रकारचे असतात. शुभ कर्म हे पुण्यकारक असतं आणि अशुभ कर्म हे दुसऱ्यांना पीडा देणारं असतं. दुसऱ्यांच्या हृदयाला ठेच पोचवणार कुठलंही कर्म हे अशुभ कर्म आहे. आणि कर्माचं काय असतं? कर्माचा घट असतो. म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या पितरांना शेवटचा निरोप देतो
त्यावेळेला घट फोडून प्रदक्षिणा मारण्याची आणि पाणी देण्याची प्रथा आहे. शुभानाम अशुभानाम वा कर्माणं भृगुनंदन संचय क्रियते लोके मनुष्य एव केवलम. त्याचा संचय कोण करतो? संचय दुसरा तिसरा कोणीच करत नाही, आपणच करत असतो. कर्माशिवाय आपल्याला राहता येत नाही. मग ते मानसिक कर्म असो, शारीरिक कर्म असो की बौद्धिक कर्म असो, केलेल्या प्रत्येक कर्माचा संचय होत असतो. मग ते कर्म व्यक्तीने केलं असेल, समाजाने केलं असेल, राष्ट्राने केलं असेल, त्याचा संचय होत असतो. अनेक व्यक्तींचा कर्माचा संचय एकत्र होतो, त्याचे परिणाम समाज भोगतो. अनेक समाजांचा कर्माचा संचय एकत्र होतो आणि त्याचे परिणाम राष्ट्र भोगतो. अनेक राष्ट्रांच्या कर्माचा परिणाम एकत्र होतो आणि त्याची परिणाम इतर राष्ट्र भोगतात, संपूर्ण मानव जात भोगते. शेवटची ओळ बघा. तस्मान मनुष्यस्तु मृतो यमलोकम प्रपद्यते. आणि या कर्मामुळे मनुष्य यमलोकामध्ये जातो आणि तिथे यमाचे दूत आणि चित्रगुप्ताचे दूत तुमच्या नोंदी घेऊन बसलेले असतात. तुम्ही अंधारात केलेलं पुण्य आणि उजेडात केलेलं पाप किंवा विरुद्ध, हे दोन्ही याची नोंद होत असते. प्रत्येक गोष्टीची नोंद असते आणि ती नोंद चुकत नाही. नान्य प्राणी महाभागा फल यौनो व्यवस्थिता. म्हणून माणसाने आपलं कर्म विचारपूर्वक सत्सद विवेक बुद्धीला स्मरून करणं अत्यंत आवश्यक आहे. गरुड पुराणाचं वाचन केल्यानंतर यमपुरामध्ये होणाऱ्या निरनिराळ्या गृहांमध्ये, निरनिराळ्या विभागांमध्ये होणाऱ्या यातना आणि त्यानंतर जन्माची जी साखळी आहे, केलेल्या पाप कर्मामुळे मिळणारी जन्माची साखळी, याचं इतकं विविध वर्णन तुम्हाला जगामध्ये कुठेही सापडणार नाही. आपण मगाशी बघितल्याप्रमाणे अनंतर चतुर्दशी नंतरचा पितृपक्षाचा काल येतो, श्राद्ध पक्षाचा काल येतो. हा महालयाचा काळ म्हणून ओळखला जातो. अनंत चतुर्थीवर मी एक शॉर्ट केलेला आहे आणि गणपतीचं विसर्जन काय संकेत देतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. गणपतीची प्रतिष्ठापना करताना तुम्ही प्राण प्रतिष्ठापना मंत्र म्हणता आणि गणपतीचे सगळे अंग आणि सगळ्यात शेवटी त्याचे चक्षु म्हणजे डोळे तुम्ही प्रज्वलित करता. आता हे प्रतिष्ठापना करत असताना तुमच्यातील प्राण ऊर्जा तुम्ही गणपतीमध्ये ओतत असता आणि अनंत चतुर्दशीला गणपतीला निरोप देत असताना तुम्ही तुमच्या प्रिय बाप्पाला, ज्याची तुम्ही 11 दिवस मनोभावे पूजा केली, त्याला निरोप देत असता. आणि अनंत चतुर्दशी आपल्या आवडती गोष्ट सोडण्याचा दिवस आहे.
प्रत्येक आवडणारी गोष्ट कधीतरी आपल्या जीवनातून निघून जाणार आहे हा संदेश देणारा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. आणि त्या अनंत चतुर्दशी नंतर पितृपक्ष येतो. हिंदू धर्म, वैदिक धर्म, वैश्विक धर्मामधल्या तार्किकतेला तोड नाही हे लक्षात घ्या. आणि या पितृपक्षानंतर महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असणारी दुर्गा नवीन आयुष्याची निर्मिती करते. बघा, गणेश चतुर्थी पासून तर नवरात्रापर्यंतचा प्रवास तुम्हाला उलगडून दाखवला. ह्या जो 1.5 महिन्याचा कालावधी आहे, पुऱ्या 1.5 महिन्याचा कालावधी मानवाचं जीवन रिकन्स्ट्रक्ट करणारा हा कालावधी आहे हे लक्षात घ्या. यात जन्म आहे, ताटाटूट आहे, मृत्यू आहे, मृत्यूनंतरचं आयुष्य आहे आणि पुन्हा नवनिर्मिती आहे. घट बसवताना, माळ बांधताना तुम्ही त्या काळ्या मातीमध्ये काही बीज रोवतात आणि ते दसऱ्यापर्यंत असे छान हिरवेगार झालेले असतात. ही नवनिर्मिती आहे. ती महामाया, ती जगदंबा, ती आदी माया नवनिर्मितीचं प्रतीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे विष्णूचं प्रिय वाहन गरुड, पक्ष्यांचा राजा गरुड. आणि गरुडाने विष्णूला प्रश्न विचारला की प्राण्यांना मृत्यू, यमलोक, नरक योनी आणि काही आत्म्यांना मोक्ष का मिळतो, या संबंधीचे रहस्यमय आणि अत्यंत गूढ प्रश्न विचारले. आणि त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे गरुड पुराणात दिलेली आहेत. आणि म्हणून आपल्या पितरांप्रती आदरभाव तुम्हाला दाखवायचा असेल तर किमान एक पान गरुड पुराणाचं सकाळ आणि संध्याकाळ वाचत जा. हे 15 दिवस सत्कारणी लावा. श्राद्ध पक्ष हे पूर्वासुरूंच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा कालखंड आहे. आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा, आपले खापर पणजोबा, आपली आई, आपली आजी, आपली पणजी यांचे गुणसूत्र घेऊन नवीन पिढी जन्माला येत असते. आणि आपल्या जीवन कालावधीमध्ये ते तुम्हाला वाढविण्यासाठी खस्ता खात असतात, पदरमोड करत असतात, प्रसंगी उपवास करत असतात, प्रसंगी आपल्या इच्छांची आहुती देत असतात, परंतु तुमच्या गरजा पूर्ण करत असतात. त्याचं आपण काहीतरी देऊ लागतो, देणं लागतो. ते जिवंत असताना त्यांची सेवा करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु ते गेल्यानंतर सुद्धा त्यांना
भिंतीवर भार म्हणून ठेवू नका. त्यांचा फोटो लावायचा म्हणून लावू नका. त्यांचा फोटो तुमच्या हृदयात असायला हवा. त्यांची आठवण दररोज तुम्हाला असायला हवी. पण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये ती राहत नाही, म्हणून श्राद्ध पक्ष आहे. पण श्राद्ध पक्षामध्ये आपण रोज त्यांचं स्मरण करायला हवं. आणि हे स्मरण करण्याला पैसा लागत नाही. पैसा लागत नाही. आपल्या पूर्वासुरींसाठी जर आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर काही मार्ग तुम्हाला दाखवलेले आहेत. काही वैयक्तिक मार्ग आहे, काही सामाजिक मार्ग आहेत. आणि सामान्यतः होणाऱ्या चुका कोणत्या तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. थोडासा व्हिडिओ लांबेल. पहिली महत्वाची गोष्ट या 15 दिवसामध्ये तुम्ही करू शकता ते म्हणजे तर्पण करा. तर्पण करणे, कोणाला तर्पण करायचं? आपल्या पितरांना तर्पण करायचं. काय नाही, सकाळी आंघोळ करा, देवासमोर दिवा लावा, सूर्याला अर्घ्य अर्पण करा आणि त्यानंतर पितरांना तर्पण करा. एका भांड्यात पाणी घ्या, त्यात काळे तीळ टाका, 2 दर्भ ठेवा, तुमच्या गोत्राचा उच्चार करा. अमुक गोत्रे समुत्पन्ना अहम मम पिता शर्मणः अमुक गोत्र उत्पन्ना प्रीत्यर्थम तर्पणम करिष्ये. पाणी सोडा अंगठ्यावरून. आणि तर्पण कोणासाठीही करता येतं. वडिलांसाठी तर्पण करा, आजोबांसाठी तर्पण करा, पणजोबांसाठी तर्पण करा, आजीसाठी तर्पण करा, पणजीसाठी तर्पण करा. कोणासाठी? मामासाठी तर्पण करा, काकांसाठी तर्पण करा, मामीसाठी तर्पण करा, काकूंसाठी तर्पण करा. तर्पणाचा सामाजिक व्यास वाढवायचा असेल तर युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या आत्म्यासाठी तर्पण करा. तर्पण आणखीन व्यासयुक्त करायचं असेल तर दहशतवादी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या आत्म्यांसाठी तर्पण करा. महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या आत्म्यासाठी तर्पण करा. ज्यांचे अंत्यसंस्कार व्यवस्थितरित्या शास्त्रसंगत पद्धतीने पार पडलेले नाहीत त्यांच्या आत्म्यासाठी तर्पण करू शकता. काही लागत नाही तुम्हाला. पाणी तुमच्या घरात येत आहे, तीळ फक्त तुम्हाला आणावे लागतील. 10 रुपयाचे तीळ आणले तर तुम्हाला 15 दिवस पुरतात. मनापासून तर्पण करा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये झालेले बदल जाणवून येतील. दुसरा विधी आहे श्राद्धाचा, ते म्हणजे पिंडदान. पिंड म्हणजे काय? भाताचे गोळे. तुमच्या घरात जर तुमच्या आवडत्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर जे गुरुजी असतात ते गुरुजी 9 दिवसाचे 9 पिंड तयार करत असतात. हे पिंड म्हणजे काय? तर तुमच्या मृत झालेल्या नातेवाईकांचे 9 अवयव आहेत. आणि ते 9 अवयव शेवटी जोडतात आणि मग त्यांना 10व्या दिवशी आपण अंतिम तर्पण करतो आणि मग 13व्या दिवशी आपण अन्नदान करतो. पिंड हे फार महत्वाचं आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी, ही जी म्हण आलेली आहे त्याच्यामधून आलेली आहे. पण आजकालच्या ब्राह्मणांना पैशाशिवाय दुसरं काही दिसत नाही.
पिंडदान केलं की ते म्हणतात गेटच्या बाहेर ठेवून द्या. अरे पिंड हे त्याच्यामध्ये तुम्ही आत्मा बोलवलेला आहे. मग तुमच्या घराच्या बाहेर बाहेर ठेवून द्या म्हटलं की झालं का? ते पिंड जलचरांना खायला द्यायचे असतात. किती महान हेतू आहे. त्या पिंडामध्ये भात आहे, शिजवलेला तांदूळ आहे. ते पिंड वाहत्या पाण्यामध्ये द्यायचे असतात. पण या ब्राह्मणांना दक्षिणेच्या पलीकडे आणि महिनाभराच्या शिधाच्या पलीकडे काही सुचतच नाही. म्हणून घरच्या घरी सुद्धा तुम्ही पिंडदान करू शकता. पिंडदान फार सोपं आहे. पिंडदानाचा विधी शास्त्रीय पुस्तकांमध्ये दिलेला आहे. ते वाचून तुम्ही समजू शकता. तिसरी कृती आहे अन्नदान. या वर्षी फार भाग्यवान आहे मी. मला बरेच लग्न अटेंड करायला मिळाले. एका लग्नामध्ये एक फोटो ठेवला होता वडिलांचा. माझी अशी अपेक्षा होती की जर वडिलांचा फोटो ठेवलेला आहे तर वडिलांच्या फोटोला लोक जेवण्याच्या आधी नैवेद्य दाखवला का, आणि ते नैवेद्याचं ताट कार्यालयाच्या बाहेर एखादा भिकारी असेल तर त्याला दिलं का. पितर संतुष्ट कसे होतील हो. तुम्ही दर्शन घडवता फक्त पूर्वजांचं. बघा माझे वडील, त्यांना मी हार घातलेला आहे. त्यांना हार घालता की तुम्ही स्वतःचा पराभव मान्य करता. अन्नदान जर तुम्ही करणार असाल तर ते त्या योग्य वेळेला करा. त्यांचा फोटो ठेवला आहे, त्यांना नैवेद्य दाखवा, आणि ते नैवेद्य ते तर काही खाणार नाही आहेत, गरिबांना द्या. अन्नदान हे पवित्र दान आहे. अन्नदानासाठी योग्य व्यक्ती निवडा. जे गरीब आहेत, जे भुकेले आहेत, त्यांना अन्नदान करा. अन्नदाना इतकं महान पुण्य कशामध्येही नाही. या 15 दिवसामध्ये आणखीन तुम्ही काय करू शकता. गरजूंना वस्त्रदान करा. गरजूंना वस्त्रदान करा. गरजूंना करा. काही गरजू व्यक्ती निवडा. आजूबाजूला भरपूर आहेत, अनेक वंचित असतात ज्यांना गरज असते. त्या गरजू व्यक्ती जोखा. त्याला कशाची गरज आहे ते बघा आणि त्यांना नेऊन द्या. काही गरजू संस्था असतात, त्या गरजू संस्थांना मदत करा. अनाथाश्रम असतात, त्या अनाथाश्रमांना मदत करा. वृद्धाश्रम असतात, त्या वृद्धाश्रमांना मदत करा. अंध विद्यालय असतात, त्या अंध विद्यालयांना मदत करा. अपंग विद्यालय असतात, त्या अपंग विद्यालयांना मदत करा. काही मल्टिपल डिसॅबिलिटी रिहॅबिलिटेशन सेंटर्स असतात. मग त्यांच्यामध्ये मानसिक विकलांगता आहे, बौद्धिक विकलांगता आहे, अंधत्व आहे, शारीरिक व्यंग आहे, मल्टिपल डिसॅबिलिटीज आहेत. त्या असे मुलं घरी ठेवत नाहीत आजकाल. मग त्यांच्यासाठीचे काही आश्रम आहेत, त्यांना मदत करा. एखादी पीडित व्यक्ती आहे,
एखादी परित्यक्ता स्त्री आहे, एखादी ऍसिड हल्लाग्रस्त व्यक्ती आहे, तिला मदत करा. तुम्हाला हे नाही करता आलं तर तुमच्यापाशी ज्ञान आहे, विद्यादान करा, मोफत विद्यादान करा. तुमच्यापाशी ज्ञान आहे, एखादं वैधानिक मॅनेजमेंटचं ज्ञान असेल, संगणकाचं ज्ञान असेल, कायदेशीर ज्ञान असेल, तो सल्ला मोफत द्या. आणखीन काय करता येईल? एखाद्या मुलाला, आपल्या मुलाला ज्याला मदतीची गरज आहे, आपल्या घरात न ठेवताना त्याचं दत्तक पालकत्व स्वीकारा, की याचा हा खर्च मी करेन. असे दत्तक पालकत्व स्वीकारणारे अनेक दाते आहेत. मुंबईमध्ये एक विद्यालय आहे, सरदार विद्यालय, खेतवाडीमध्ये. या सरदार विद्यालयामध्ये सगळे बहुतांश रेड लाईट एरिया मधल्या स्त्रियांचे मुलं शिकायला असतात. या मुलांना पालक किती आहेत? तुम्हाला आश्चर्य वाटेल. एकेका मुलाला 10 पालक आहेत. त्याचा दुधाचा पालक वेगळा आहे, त्याच्या घरचा विजेचं बिल भरणारा पालक वेगळा आहे, त्याच्यासाठी वर्तमानपत्र देणारा पालक वेगळा आहे, त्याचा शिध्याचा पालक वेगळा आहे, त्याच्यासाठी रोज गाडी येते घ्यायला, बस येते स्कूलची, त्याचं डोनेशन देणारा पालक वेगळा आहे. आणि याच्या बदल्यामध्ये त्या सरदार विद्यालयातील ते बाप विहीन असलेले मुलं काय करतात? कृतज्ञता व्यक्त करतात. त्या व्यक्तीच्या वाढदिवशी स्वतःच्या हाताने तयार केलेलं ग्रीटिंग त्यांना देतात. किती दिव्य गोष्ट आहे. म्हणून मी परत सांगतो, श्राद्ध करणे म्हणजे खिशाला भोके पाडणे नाही. श्राद्ध सांगणे म्हणजे दुसऱ्याला लुटणे नाही. तुमचं जेवढं कर्म आहे त्या कर्माचं फळ तुम्ही घ्या, मुळासकट खायचा प्रयत्न करू नका. हे धर्मशास्त्र ज्ञातांनो, एखादं जर भूत मानगुटीवर बसलं तर पळता भुईत थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. हा पितृपंधरवाडा सन्मार्गाने घालवा, सत्कृत्याने सजवा. आपल्या पितरांसोबत आजूबाजूच्या लोकांसाठी पण मनामध्ये कणाव ठेवा, आपुलकी ठेवा, दयादृष्टी ठेवा. स्वतः महान व्हा, इतरांनाही महान करा. यालाच जीवन म्हणतात. धन्यवाद.